किती गप्पा मारतोय रे आजी सोबत. आयांश ए पिलू होय काय म्हणायचं रे काय होय बघा बघा अयो ए पिलू पिलू पिलूच आहे तुमचा हो 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 चला 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 कसल्या उसळ्या मारते बघा. या 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 ओ ओ ओ हा इकडे बघ ठेव किती फिरलाय बघा की. काय करते रे तू उकळायला लागलं. आज काय दुसऱ्या नाश्त्याला नाही म्हणून आज नुसत्या शेवाळ्याच बनवायच्या. त्या आज दृष्टी बनवणार आहे शेवाळ्या गव्हाच्या. हाय का नाही. आता कशा बनवणार आहे काय माहिती. पहिल्यांदाच बनवायला लागले ती. असं ती म्हणले की मी तुला न विचारता आज बनवणार आहे. म्हटलं बघू बनव कशी बनवते तर बघू दे मला. टाक उकळला असेल. तिकडे माशी रचलं नसतं आहे की नाही शेवाळ्याला. खिडकी उघड. चला मी तवर कणिक तर मळून घेत्या. मी लवकर आवरल तरी परत आयांशला आंघोळ वगैरे घालायचे. आज ना दिवसाची सुरुवात ना आयांसोबतच्या गप्पांनी केली होती. छान गप्पा त्याच्यासोबत मारल्या आणि मग लगेचच स्वयंपाक बनवायचा होता. स्वयंपाकाला लागलो ना. एकीकडे दृष्टी शेवाळ्या बनवत होती नाश्त्याला. वेगळा असा काही नाश्ता बनवायचा नव्हता. त्याच्यामुळे ना नुसत्या शेवाळ्याच बनवायच्या होत्या. एकदम पारंपरिक गोड गूळ तूप घातलेल्या अशा शेवाळ्या बनवायच्या होत्या. काही उशीर झाला पण स्वयंपाकाला कुठं शेवाळ्या तर बनवून झाल्या होत्या आणि माझी कणिक पण मळून झाली होती. मग म्हटलं शेवाळ्या खाईपर्यंत ना कणिक पण भिजेल आणि चांगल्या मऊसूद चपात्या होतील म्हणून. आणि इकडे बघा खायसाठी शेवाळ्या प्लेटमध्ये काढून घेतल्या. आणि अशा गोड गुळातल्या गुळतूप घातलेल्या शेवाळ्या कोणाकोणाला आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे बघा लगेच शेवाळ्या खायला ना दूध ओतलं शेवाळ्यामध्ये. एकीकडे गुळ खिसून ठेवला होता. आणि इथे बघा घरी बनवलेलं घरच्या म्हशीचं ना साजूक तूप एकदम रवळ असं मग शेवाळ्यामध्ये घालून घेतलं. गूळ घातला होता. या छान मस्त अशा शेवाळ्या तुम्ही खायला. आणि इकडे बघा पप्पांचं ना बातम्या बघत आपलं शेवाळ्या खायचं चालू होतं नाश्ता करायचा. आणि आज आजींची एकादशी असल्यामुळे आजींनी काय केला नव्हता नाश्ता. आता तुम्ही बघितलेच पप्पांना तिकडे नाश्ता दिला आणि मग आम्हा तिघांना घेतला होता प्लेटमध्ये. मला हिनला आणि दृष्टीला. मग आम्ही तिघेजण आता नाश्ता करणार आहे आणि नंतर ना स्वयंपाक बनवायचा होता कारण आज खूपच उशीर झाला होता. नाश्ता करून झाला आणि मग दुपारच्या जेवणासाठी ना कारल्याची भाजी चपाती आणि दुसरी काहीतरी म्हटलं पातळ भाजी बनवावी म्हणून ना इथे कारली घेतली होती कट करायला. आता मागच्या वेळेस ना भरून कारली बनवली होती आणि ह्यावेळेस मग म्हटलं चला गोल कट करून छान सुकीच भाजी बनवावी ह्याची. पहिल्यांदा ना मी हळद मीठ लावून ठेवते. माझी मम्मी जशी बनवते ना सेम तसंच मी पण कारलं बनवते बरं का. अजिबात कडू लागत नाही असं कारलं बनवल्यावर. मम्मी बनवते तसं सेम बनवणार.
मागच्या वेळेचं भरून कारलं गेलं होतं. आता ह्या वेळेसचं सुक्क बारीक करून घेतलं. लाईट गेली. हळद मीठ लावून ठेवली. किती छान दिसतंय ग. धुवून घेतलेली. धुतलंय, हळद मीठ लावून ठेवलेलं. चिकन कसं मॅरिनेट लावतो तसं कारलं मॅरिनेट लावलं होतं. आता ना मी नेहमीच तव्यात कारलं बनवते बरं का. आता इथे ना तेल तापायला ठेवलं होतं तव्यामध्ये. लगेच जिरे मोहरी टाकली, छान तडतडू दिली आणि मग एक छोटासा कांदा ना बारीक कट करून घेतला होता, तो पण इथे टाकला आणि छान मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत तो भाजून घ्यायचा. आणि लगेचच मग आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर काय घालायची लक्षातच नव्हती त्या वाटणामध्ये, म्हणून ना तसंच टाकलं. मग म्हटलं चला वरून कट करून टाकावी आणि ते छान मस्त मसाला भाजून घेतला आणि लगेचच पाहिजे तेवढी हळद टाकली, पाहिजे तेवढं चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि छान मस्त अजून एकदा हलवून घेतलं. आता तुम्ही कशी कारल्याची भाजी बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना कारलं बनवायची, त्याच्यामुळे म्हटलं. आणि ते बघा चांगलं छान असं हलवून घेतलं. आणि मग काही ते लगेचच मसाला भाजला होता. मग कारल्याच्या फोडी मी त्याच्यात टाकून घेतल्या. हळद मीठ लावलेल्या कारल्याच्या फोडी मी धुतल्या होत्या बरं का. मग लगेच ते इथं टाकल्या आणि छान मस्त असं हलवून घेतलं. एकीकडे कारल्याची भाजी बनवावं म्हटलं आणि मग लगेच चपात्या बनवायच्या होत्या ना. मग लगेच चपात्या पण इथे बनवून घेणार आहे लगेच, कारण मला आयन सुटायच्या आतनं स्वयंपाक बनवायचा होता. कारण नंतर त्याची आंघोळ वगैरे, त्याला आंघोळ घालायची होती, म्हणून ना पटपट असं इथं स्वयंपाक मी आणि दृष्टीने बनवून घेतला. आणि इथे बघा किती छान मस्त अशी कारल्याची भाजी. कारली शिजल्यानंतर लगेचच वरून मी इथं ना शेंगादाण्याचं कूट घालून घेतलं आणि मस्त असं हलवून घेतलं. इथे बघा छान अशी कारल्याची भाजी आपली बनवून तयार आहे. आणि लगेचच मग चपात्याला लागलो, चपात्या बनवून घेतल्या. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.